हॅलो हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कशात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. आणि या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, मी ते बनवत होती पालक, गाजर, बीट आणि काकडीचे धिरडे. सो सगळ्यात अगोदर ना मी वॉश करून घेतलेलं होतं. त्यानंतर ना पालकला मस्त असं बारीक केलेलं होतं, गाजर त्यानंतर काकडी आणि बीटलासुद्धा बारीक केलेलं होतं. आणि ना इकडे मस्त अशी जुनी गाणी सुरू होती. सो मस्त एन्जॉय करत मी हे रेसिपी बनवत होती आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत होती. आणि ना इकडे माझ्या आईने ना मस्त असं तांदळाचं पीठ पाठवलेलं होतं. सो अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि एक वाटी ना मस्त असं गव्हाचं पीठ टाकलेलं होतं. त्यानंतर ना इथे थोडं तीळ पण टाकलेलं होतं, जिरा टाकलेला होता आणि नेहमीप्रमाणेच ना हळद, तिखट, मीठ आणि थोडासा मसाला टाकलेला होता. आणि ही खरंच हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवू शकता आणि तुम्हीसुद्धा बनवू शकतो तुमच्यासाठीसुद्धा. आणि ना त्यानंतर मी थोडी दहीसुद्धा टाकलेली होती. दही टाकल्यामुळे ना थोडं आंबटसर वाटते आणि खूप छान वाटतो खायलासुद्धा. सो सगळं मिश्रण ना मी इथे एकत्र करून घेतलेलं होतं. आणि मंडळी, हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडल्यास चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा नक्की लाईक करा. आणि त्यानंतर ना मी लास्टमध्ये जे टाकलेलं होतं ना ते थोडंसं ओवा टाकलेला होता. त्यानंतर ना मी इथे मस्त तव्याला ना तेल वगैरे लावून घेतलेलं होतं. मी ना जास्त प्रमाणात डोश्याच्या तव्यावरतीच हे उत्तपम वगैरे किंवा धिरडे आयते बनवत असते, जे की ते इझिली निघतात त्यामुळे. आणि त्यानंतर ना 2 मिनटं मी मस्त असं झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर फायनली आपलं धिरडं मस्त असं तयार आहे. तुमच्या भागामध्ये याला धिरडं आयता की पराठा म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. आमच्या भागामध्ये तरी याला धिरडं किंवा आयतं असं म्हणतात. त्यानंतर ना इकडे बघू शकता मस्त असं टेक्स्चर आलेला होता आणि किती छान दिसतोय ना आपला आयता. त्यानंतर ना हे गरम गरम मस्त असं डुगूला दिलेलं होतं आणि डुगूनी बघा किती छान असं रिॲक्शन दिलेलं होतं. तर सो त्याला खूप जास्त आवडलं. आणि ना असं जर मुलांनी रिॲक्शन दिलं तर आपलं तर दिवसच बनून जातो आणि आपल्या रेसिपी सफल झाली असं समजतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.